Hello friends, today we are going to learn class 8 lesson number 3, force and pressure. What is force? Force म्हणजे काय? A stationary object on which no force is acting remains stationary. म्हणजेच काय आहे की जर एखादा स्टेशनरी ऑब्जेक्ट, स्टेशनरी म्हणजे काय, जो ऑब्जेक्ट स्थिर आहे, तर त्या स्थिर ऑब्जेक्टवरती कोणत्याच प्रकारचा जर फोर्स ॲक्ट होत नसेल तेव्हा तो ऑब्जेक्ट जो आहे जसाचा तसा राहतो. ॲक्च्युली फोर्स म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल हा माझ्या हातामध्ये काय आहे, पेन आहे. पेन जो आहे तो आता इथे ठेवलेला आहे. ओके, अँड हा पेन जर मला उचलायचा असेल तर मला काय करावं लागतोय, फोर्स यूज करावं लागतं. ओके, जर हा पेन मला जर इकडून इकडे असा ढकलायचा आहे म्हणजे पुश करायचा आहे, ओके, तरी त्या ठिकाणी मला काय करावं लागतंय, मस्क्युलर फोर्स इथं मी ॲप्लाय केला. ओके, म्हणजे स्नायुबलाचा माझ्या वापर केला. म्हणजेच काय, फोर्स मीन्स व्हॉट एक्झॅक्टली? अ फोर्स इज अ पुश ऑर पुल ऑन ॲन ऑब्जेक्ट. म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टवरती जो आपण काय करतोय, पुश करतोय तो ऑब्जेक्ट किंवा पुल करतोय, हां, तर त्याला आपण काय म्हणतोय, फोर्स म्हणतोय. आता जर एखादा ऑब्जेक्ट स्टेशनरी असेल तर स्टेशनरी असल्यानंतर तिथे कोणत्याही प्रकारचा फोर्स जर त्याच्यावर ॲक्ट होत नसेल तर तो स्टेशनरीच राहतो. नाव लेट्स सी न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. फर्स्ट लॉ ऑफ मोशन न्यूटनचा काय आहे? तर एखादा ऑब्जेक्ट बघा जरा, अन ऑब्जेक्ट इन motion continue to move with same speed and direction when no force is acting on object. म्हणजेच काय आहे की एखादा ऑब्जेक्ट, समजा आता हा ऑब्जेक्ट घेतलाय, हा ऑब्जेक्ट जो आहे तो आता आपण वरती फेकलाय. म्हणजे समजा आता हा काय आहे, बॉल आहे, आणि हा बॉल जो आहे मी काय केलाय, वरती फेकलाय. तर तो कंटिन्युअसली काय होतो की जेवढा मी मस्क्युलर फोर्स यूज केलेला आहे, फोर्स जेवढा लावलेला आहे त्या फोर्सनुसार तो एका पर्टिक्युलर स्पीडमध्ये आणि पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये तो कंटिन्युअसली काय करतोय, तो वरती जात जाणार जोपर्यंत कुठल्याही प्रकारचा दुसरा फोर्स त्याच्यावर ॲक्ट होत नाही. ओके, म्हणजेच काय की हा फोर्स जो आहे मी या बॉलवरती लावलेला आहे, हा वरती जाण्याच्या ऐवजी मी इकडे जरी खाली लावला, समजा इथे मी इकडून हा समजा बॉल आहे, इथून मी इकडे फेकला, तर त्यावेळेस काय होणार आहे की हा बॉल जो आहे एका पर्टिक्युलर स्पीडमध्ये, एका पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये तो मूव्ह होत राहणार. आणि त्यानंतर काय होणार की तो बॉल तोपर्यंत कंटिन्युअस होणार जोपर्यंत त्याच्यावर दुसरा फोर्स ॲक्ट होत नाही. मग तुम्ही म्हणाल की इथे मग बॉल टाकल्यानंतर मग तो स्टॉप का होतो? ॲक्च्युली तिथं जर आहे, तिथं एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स वरती जर ढकलत असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा खाली खेचत असतं त्याला, त्यामुळे एक दुसरा फोर्स हा त्याच्यावरती ॲक्ट होत असतो. त्यानंतर जेव्हा मी काय करते, हा बॉल मी टाकते इकडून तिकडे, तेव्हा इथे एक प्रकारचा पुढे तेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली ॲक्ट होतो, खाली खेचण्यासाठी. आणि त्याचबरोबर ह्या बॉलचं इथे काय होणार आहे, फ्रिक्शन होणार आहे जमिनीशी ह्या बॉलचं फ्रिक्शन होणार आहे, आणि फ्रिक्शनल फोर्समुळे सुद्धा तो ऑब्जेक्ट जो आहे तिथे नंतर काय आहे, थांबतो. पण जोपर्यंत कुठलाच दुसरा फोर्स ॲक्ट होत नसेल तो कंटिन्युअसली तो ऑब्जेक्ट जो आहे तो त्या स्पीडमध्ये, त्याच डिरेक्शनने कंटिन्युअसली मूव्ह होत राहणार. अँड दिस इज द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. नाव लेट्स सी नेक्स्ट पॉइंट. Observe these figures 3.1 and 3.2. First of all, let's take 3.1. Okay, and see contact and non-contact force. See contact and non-contact force. In figure 3.1, a car. See, this is a car and this man is pushing this car. Okay, and at that time what happened, the car gets moved. Why? Because the muscular force is applied by this man on this car. Okay, now see the second figure. A reluctant dog is being pulled. Reluctant dog म्हणजे जो डॉग जो आहे तो कसा आहे, नाखुश आहे. ओके, नाखुश आहे. नाखुश आहे म्हणजेच काय, त्याची काही इच्छा नाहीये ओके पुढे जाण्याची. आणि त्या बॉयला कोण पुल करतंय, तर एक त्याचा मास्टर, म्हणजे दिस इज द बॉय अँड दिस बॉय इज पुलिंग दॅट रिलक्टंट डॉग. थर्ड फिगर इज ऑफ सी दिस, अ बॉय इज किकिंग अ बॉल अवे.
हा बॉय जो आहे तो काय करतोय, तो किक मारतोय ह्या बॉलला. ओके, नाउ सी what do you observe from these? Okay, from these three figures. A force act on two bodies through an interaction between them. प्रत्येक ठिकाणी काहीतरी इंटरॅक्शन होते आहे, ह्या कारमध्ये, ह्या माणसामध्ये, ह्या बॉयमध्ये, ह्या डॉगला पुल करताना सुद्धा आणि किक मारताना एक प्रकारची इंटरॅक्शन जी आहे ती होत असते. ओके, म्हणजेच काय आहे, फोर्स लावत आहेत हे तिन्ही जण काय करत आहेत, एक प्रकारचा फोर्स जो आहे तो अप्लाय करत आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी ते कार मूव्ह होते, तो बॉय रिलुक्टंट आहे पण पुढे येतोय, किक होते आणि बॉल जो आहे तो मूव्ह अवे होतोय इन पर्टिक्युलर डिरेक्शन विथ पर्टिक्युलर स्पीड. नाउ सी as seen in figure 3.2, see here a magnet is, horseshoe magnet is shown here and iron nails. Okay, and see the iron nails are attracted to poles of magnet. Okay, now see these iron nails are spread here and horseshoe magnet is put here, but they get attracted, these iron nails get attracted to the poles of that magnet. Okay, now see in the second figure there is what, here is a comb. Okay, and see here the comb is attracting the piece of paper or bits of paper. Okay, what happened here exactly, there is the electrostatic force is acting. In first figure there is magnetic force is acting, in second figure इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज ॲक्टिंग. इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय, हा कंगवा घेतलाय थोडंसं जे आहे ते केसांवरती किंवा एखाद्या मुली वगैरे क्लॉथवरती घासलेला आहे आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी काय होतं आहे की हे जे आहे क्लॉथवरती घासल्यानंतर तिथे एक फ्रिक्शन तयार होत आहे अँड बिकॉज ऑफ द फ्रिक्शनल फोर्स इथे जे आहे ते हे जे बीट्स ऑफ पेपर आहेत ते या ठिकाणी अट्रॅक्ट होत आहेत. ओके, नाउ सी हिअर द कोकोनट इज फॉलिंग. Okay, see a coconut is falling from the coconut tree. The object are attracted to earth due to force of gravity. म्हणजेच हा जो आहे कोकोनट पडतो आहे तो काही डायरेक्टली त्याला हा कोकोनट इथपर्यंत असा खाली वाकलेला आहे जे झाड आणि इथे आलेला आहे असं नाही आहे, तो कोकोनट इथून ड्रॉप होतोय आणि तो खाली पडतोय बिकॉज देअर इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ॲक्टिंग ऑन दॅट कोकोनट. वेन अ comb gets rub against here, मी मगाशी सांगितलं comb is rub against here, small pieces of paper kept on table get attracted to comb कडे अट्रॅक्ट होत आहेत. the comb has an electrostatic charge, जे फ्रिक्शन होते घर्षण होते त्याच्यामुळे त्या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक चार्जेस जे आहेत ते तयार होत आहे. देअर इज अन इंड्यूस अपोजिट चार्ज ऑन पीस ऑफ पेपर अँड पीसेस स्टिक टू comb कडे जे आहे ते पीसेस स्टिक होतात. नाउ सी इन फिगर 3.1, okay, in figure 3.1 the force is seen to act through a direct contact of object or via one more object. Such force is called as कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजेच असा फोर्स की ज्याच्यामध्ये काय आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे ऑब्जेक्टचा वाया वन ऑर मोर ऑब्जेक्ट, म्हणजे एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त ऑब्जेक्टचा आहे एकमेकाशी डिरेक्टली कॉन्टॅक्ट आहे. जिथे डिरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, जिथे काय आहे डिरेक्ट कॉन्टॅक्ट आहे तेव्हा त्या फोर्सला आपण काय म्हणतो, कॉन्टॅक्ट फोर्स. ओके, इट्स कॉल्ड ॲज व्हॉट, कॉन्टॅक्ट फोर्स. फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट इवन इफ द टू ऑब्जेक्ट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट. सच फोर्स इज कॉल्ड ॲज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजेच काय, आता पहिल्या फिगरमध्ये प्रत्येक ठिकाणी डिरेक्टली काय आहे, कॉन्टॅक्ट आलेला आहे ऑब्जेक्ट्सचा एकमेकाशी. इन सेकंड फिगर 3.2 फिगर्स आहेत, त्यामध्ये थ्री फिगर्स आहेत. इन दॅट 3 फिगर्स डिरेक्टली कॉन्टॅक्ट कोणाचंच नाही आहे, पण त्या ठिकाणी काय आहे, मॅग्नेटिक फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. डिरेक्टली कॉन्टॅक्ट नाही, पण ह्या 3 फोर्स डिफरंट फोर्सेस ॲक्ट होत आहेत विदाउट एनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट, अँड दॅट टाइम इट इज कॉल्ड ॲज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नाव सी muscular force. See here, muscular force is an example of contact force. muscular force, इथे muscular force ॲक्ट होतो, इथे पण muscular, इथे पण muscular. तर muscular force is a direct कॉन्टॅक्ट होतो आहे तिथं, इट इज कॉल्ड एज कॉन्टॅक्ट फोर्स. लिफ्टिंग, पुशिंग,
पुलिंग. लिफ्टिंग म्हणजे आपण एखादी जड वस्तू उचलतो, पुशिंग करतोय म्हणजे ढकलतोय किंवा पुलिंग करतोय म्हणजे ओढतोय, तर तेव्हा त्या ठिकाणी काय होतं, तिथे कॉन्टॅक्ट फोर्स आहे. तो कॉन्ट्ररी म्हणजे ह्याच्या विरोधात, कॉन्ट्ररी टू दिस मीन्स वॉट, त्याच्या विरोधात फोर्स लाईक मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स विदाउट एनी कॉन्टॅक्ट. कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाही, त्यांना आपण काय म्हणतो, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. व्हेन अ बॉल इज केप्ट ऑन अ टेबल and push a little, it move ahead and gets slow and stops. मी मगाशीच सांगितलं की बॉल जो आहे, फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हाच सांगितलं, बॉल जेव्हा आपण काय करतो, पुश करतो, तेव्हा पुश केल्यानंतर तो काही डिस्टन्स जो आहे तो पुढे जातो, पण त्याच वेळेस त्याचा जो सरफेस आहे, खालच्या सरफेस बरोबर फ्रिक्शन म्हणजे घर्षण होतं आणि त्या घर्षणामुळे काय होतं, तो स्टॉप होतो काही डिस्टन्स जा. नाव सी हिअर द नेक्स्ट पॉइंट इज what the frictional force is very useful. Frictional force is very useful in absence of frictional force ऑब्जेक्ट वुड हॅव रिमेन इन मोशन. जोपर्यंत त्या ठिकाणी काय होत नाहीये, तर कुठल्याही प्रकारचं फ्रिक्शन जे आहे होत नाही, तोपर्यंत कंटिन्युअस तो मोशनमध्ये जातो. पण जेव्हा फ्रिक्शन व्हायला लागतं तेव्हा त्या ठिकाणी त्याची मोशन जी आहे ती स्टॉप होते आणि तिथं तो ऑब्जेक्ट हा स्टॉप होतो. फ्रिक्शनल फोर्स इज व्हेरी युजफुल इन डेली लाईफ. फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो महत्त्वाचा आहे, कारण वाईल वॉकिंग वी पुश द ग्राउंड बिहाइंड अवर फीट. जर वॉकिंग आपल्याला जर एखादा ऑइली जर सरफेस एरिया असेल, तर ऑइली सरफेस एरियावरती आपण घसरून पडू. वॉकिंग जे आहे, जेव्हा रॅम्प असतो तेव्हा स्टेशनच्या इथे किंवा इतर ठिकाणी जेव्हा सरफेस एरिया जो आहे, सरफेस जो आहे तो रफ केलेला असतो, म्हणजे एखादा व्यक्ती जो आहे तो घसरू नये यासाठी पर्टिक्युलरली थोडासा तो रफ केलेला असतो. नाव सी, इन द absence ऑफ फ्रिक्शन वी विल स्लीप. फ्रिक्शन नसेल तर मी आता सांगितलं की स्लीप होऊ शकतो. वी विल नॉट बी एबल टू वॉक. ऑल द ऑब्जेक्ट्स इन मोशन हॅव फ्रिक्शनल फोर्स. सगळे जे ऑब्जेक्ट आहेत मोशनमध्ये, तर त्या ठिकाणी त्यांना काय आहे, फ्रिक्शनल फोर्स जो आहे, फ्रिक्शनल फोर्स आहे ॲक्टिंग ऑन देम, विच इज ॲक्टिंग इन डिरेक्शन ऑपोजिट टू द डिरेक्शन ऑफ मोशन. ओके, you must have seen that one tend to sleep over banana peel on street. तुम्ही हे पाहिलेलं आहे की बनाना पील जे आहे, म्हणजे बनाना पील म्हणजेच काय आहे, तर बनाना पील याचं मिनिंग काय आहे, तर केळीची साल. ओके, बनाना पील म्हणजेच केळीची साल. तर त्या केळीच्या सालावरून पडलेलं तुम्हाला पाहायला मिळालं असेल. का तिथं असं होतं, कारण बनाना पील जो आहे तर त्याच्यावरती कुठल्याच प्रकारचं जेव्हा घसरतो तेव्हा तिथं फ्रिक्शन होत नाही आणि त्यामुळे तिथं स्लीप होतं. सिमिलरली वन कॅन स्लीप ड्यू टू मड. चिखल जे आहे, चिखलावरून गाडीसुद्धा अगदी आपण थोड्या स्पीडमध्ये असून चिखलातून गाडी आपली इझिली स्लीप होते, आपण स्वतःसुद्धा स्लीप होते, बिकॉज देर इज नो फ्रिक्शन. बोथ दिस एक्झाम्पल ऑकर ड्यू टू रिड्यूस फ्रिक्शन. व्हॉट हॅपन एक्झॅक्टली, रिड्यूस फ्रिक्शन म्हणजे फ्रिक्शन अतिशय कमी झालेलं असतं. ओके, म्हणजे फ्रिक्शन जर असेल तरच आपण वॉकिंग इझिली करू शकतो, नाहीतर त्या ठिकाणी स्लीप होण्याचे चान्सेस जास्त असतात. नाव सी, वी आर टेकिंग टू प्लॅस्टिक बॉटल विथ रेक्टँग्युलर शेप. आता सी हिअर in this figure 3.3 non-contact force. We are going to learn some examples or activity of non-contact force. Here the two plastic bottles with rectangular shape ज्या दोन बॉटल्स घेतल्या आहेत, close their opening by fitting the lid tightly दोघांचंही. See here दोघांचंही काय केलेलं आहेत, तर दोघांचंही जे लीड्स आहेत ते क्लोज केलेले आहेत. Keep two small bar magnet on them. Here bar magnet okay, on them and fit them neatly using sticking tape ने दोन्ही जे बार मॅग्नेटला टाईट केलेलं आहे. ओके, फिल अ बिग प्लॅस्टिक ट्रे विथ वॉटर. प्लॅस्टिक ट्रे घेतलेला आहे, वॉटरने भरलेला आहे, अँड लीव द टू बॉटल्स फ्लोटिंग विथ मॅग्नेट ॲट द टॉप. आणि अशा प्रकारे जे दाखवलेलं आहे फिगरमध्ये त्या प्रकारे त्या फ्लोट करायला ठेवलेल्या आहेत. टेक वन बॉटल नियर द अदर. त्या बॉटल्स ज्या आहेत एकमेकाच्या जवळ घेतलेल्या आहे. इफ द नॉर्थ पोल, सी हिअर, नॉर्थ पोल ऑफ मॅग्नेट इज नियर द साऊथ पोल ऑफ अदर मॅग्नेट. नॉर्थ पोल
here North Pole and here is what? South Pole. Okay, North Pole and South Pole जेव्हा एकमेकाच्या नियर येतील किंवा क्लोज मध्ये येतील. सी हियर, इफ द नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेट इज नियर द साऊथ पोल ऑफ द अदर मॅग्नेट, द बॉटल्स विल हेड टुवर्ड्स ईच अदर बिकॉज अनलाईक पोल्स अट्रॅक्टेड टू ईच अदर. म्हणजे हे एकमेकाच्या असं सलग म्हणजे असं हेड टुवर्ड्स ईच अदर अशा व्यवस्थित इथं चाललेल्या आहेत. मग आता पहा जरा, बिकॉज द अनलाईक पोल्स नॉर्थ अँड साऊथ, यू नो द प्रॉपर्टी ऑफ magnet, that is there is an attraction between the unlike poles. North pole, south pole, there will be attraction. The south pole असलं तर ते रिपल झाले असतात आणि एकमेकापासून लांब झाले असते. किंवा नॉर्थ पोल असतं तरी सिमिलर पोल्स असते. नॉर्थ पोल देर इज रिपल्शन, ते एकमेकापासून काय गेले असते? लांब गेले असते, रिपल्शन. ओके, अँड साऊथ पोल असतं, साऊथ पोल अँड साऊथ पोल तरी ते एकमेकापासून कसे गेले असते? तर लांब गेले असते. ओके, नाव सी, नाव नॉर्थ पोल अँड साऊथ पोल देर इज अट्रॅक्शन, सो these two bottles will head towards each other because their unlike forces attracted each other. Observe what will happen when the direction of bottle are changed. We can observe change in मोशन ऑफ बॉटल विदाउट एनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट. आता ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट त्यांच्यामध्ये नाही आहे. जेव्हा नॉर्थ पोल जवळ आले रिपल्शन होते तेव्हा सुद्धा त्या बॉटल्समध्ये कुठल्याही प्रकारचा डायरेक्टली कॉन्टॅक्ट नाही आहे. किंवा जेव्हा हे एकमेकाला क्लोज होत येत आहेत हे तेव्हा सुद्धा त्यांच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा नाही आहे. दिस मीन्स दॅट द फोर्स एक्झिस्ट, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन टू मॅग्नेट. तर ह्या दोन मॅग्नेटच्या मध्ये जो असणारा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे आणि त्यामुळे ही ॲक्टिव्हिटी ही घडून येते. नाव लेट्स सी व्हॉट इज द up to this point we see what is the force, what are the contact forces and non-contact forces, and let's see the difference. Now we are observing difference between contact force and non-contact force. Okay, what does mean by contact force? Contact force म्हणजे आता डिफरन्स आपण बघूया. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजेच काय आहे? when there is direct contact, when there is direct contact between two objects. डिरेक्टली त्या ठिकाणी काय आहे? कॉन्टॅक्ट आहे दोन ऑब्जेक्ट्सचा. अँड हिअर इज देअर इज नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट, no direct contact, okay, between two objects. Okay, and there is the attraction and repulsion is due to forces like, see here, the direct contact forces, there is muscular force is acting. Okay, when we pull or push, at that time muscular force is acting, and indirect contact होतो तेव्हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स is acting, or what? Electrostatic force or magnetic force. Okay, magnetic force, this is also acting, magnetic force. Okay, and here the direct muscular force is acting also. Frictional force is also there. दॅट मीन्स जेव्हा फ्रिक्शन होतं तेव्हा सुद्धा काय होतं आहे? तर तिथे जे आहे ते डिरेक्टली डिरेक्टली त्या ठिकाणी तो ऑब्जेक्ट जो आहे ते डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतो. नाव सी हिअर व्हॉट आर द एक्झाम्पल्स. एक्झाम्पल ऑफ दिस इज पुशिंग, or pulling or lifting. Okay, and here the non-contact force,
there is what? Attraction between iron, nails and magnet. Okay, you can write this difference as a simple difference. म्हणजे अगदी कोणत्याही मुलाला येऊ शकेल अशा प्रकारे सांगितलेलं आहे. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजेच काय? देअर इज द डिरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन टू ऑब्जेक्ट. नो डिरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन टू ऑब्जेक्ट. ओके, टू ऑब्जेक्टमध्ये जे आहे ते कुठल्याही प्रकारचं डिरेक्टली कॉन्टॅक्ट हे नसतं. इथे जे आहे ते मस्क्युलर फोर्स is acting or frictional force is acting. Here is the gravitational force, electrostatic force and magnetic force. And what example is pushing, pulling and lifting. And attraction, non-contact force, attraction between iron nails and magnets. I am giving here very simple difference between contact and non-contact forces. Okay, now today we in this part we learn about contact and non-contact forces. In next our video we will learn about balance, unbalanced force and inertia. Thanks.